नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या शनिवार रविवार वरळीला मुंबईत नेहरू सेंटर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची 2 व्याख्यानं झाली आणि 2 सेशन मध्ये त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना शंकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. समाजातल्या विविध घटकाचे जे मान्यवर आहेत त्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं आणि मोठ्या संख्येने लोक आलेले होते आणि फक्त आमंत्रितांसाठी ते होतं. खुली सभा नव्हती की गर्दी जमवण्यासाठी सलमान खानला आणावा. जे काय कोणीतरी दिवटे वाक्य केले की सलमान खानला आणला की गर्दी होईल म्हणून आणला. यापेक्षा बौद्धिक दिवाळखोरी काय असू शकते. जो संघ एक लाख स्वयंसेवकांचं संचलन एकाच वेळेला एकाच मैदानावर करू शकतो, त्याला 1,500-2 हजार आसनांचं एक सभागृह आहे ते भरण्यासाठी सलमान खानला बोलवावा लागतो. अशी अक्कल जे पाजळतात त्यांच्या बुद्धीची कीव करणं सुद्धा पलीकडची गोष्ट आहे. असो, मुद्दा तो नाहीये. पण तिथे चित्रपट अभिनेत्यांपासून चित्रपट दिग्दर्शक, लेखक, साहित्यिक, वेगवेगळ्या उद्योगपती, उद्योग क्षेत्रातले लोक, प्रशासकीय लोक, वेगवेगळे लोक, राजकारणी, समाजकारणी, युट्यूबर्स, पत्रकार यांचा जमावडा होता. मलाही आमंत्रण होतं, मीही सुद्धा गेलो होतो. 2 दिवस भागवतांची जी 2ही व्याख्यानं होती ती मी पूर्णपणे ऐकली. त्यांच्या प्रश्नोत्तरांच्या वेगवेगळ्या लोकांनी प्रश्नोत्तर 12-14 प्रकारचे प्रश्न त्यांनी गट केले होते. शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, क्रीडा विषयक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे 14 पद्धतीचे प्रश्न त्यांनी ऐकले, लिहून दिलेले प्रश्न आणि त्याची क्रमवारीने उत्तरं दिली. ते सगळे स्वतंत्र विषय आहेत. पण आज इथे मी एक त्यातला विषय घेऊन तुमच्या समोर थोडं विवेचन करणार आहे आणि ते खरंच आवश्यक आहे. प्रामुख्याने आजच्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये ते विवेचन आवश्यक आहे, जे त्या प्रश्नाचं उत्तर देताना खुद्द भागवतांनी टाळलं. प्रश्न असा होता, वेगवेगळे प्रश्न होते की 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 100 वर्ष उलटून गेलेत. थोडा थोडा करत संघ आपला प्रभाव निर्माण करत गेला, देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. अगदी परदेशात देखील ज्याची दखल घेतली जावी इथपर्यंत संघाने आपल्या कामाची व्याप्ती वाढवली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि जगभर आपला दबदबा निर्माण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अगदी खेड्यापाड्यापर्यंत, आदिवासी गावांपर्यंत झेप घेतलेली आहे. त्यांचं काम आदिवासींमध्ये आहे, उच्चभ्रू वर्गामध्ये आहे, श्रीमंत सोसायट्यांमध्ये आहे, उद्योगपतींपर्यंत आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, राजकारणामध्ये, सगळीकडे. आणि त्याच 100 वर्षामध्ये आणखीन एक चळवळ किंवा एक विचारधारा सुरू झाली होती. तिचा आज मागमूस दिसत नाही, ही परिस्थिती आहे. 1925 साली संघाची सुरुवात डॉक्टर हेडगेवार यांनी केली. त्याच वेळेला भारतातल्या काही निवडक बुद्धिमान लोकांनी आपल्या देशात मार्क्सवादी विचारांची भूमिका किंवा बीज रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याला कम्युनिस्ट चळवळ म्हणतात. तेही उच्चभ्रू होते, हेही उच्चभ्रू आहेत. ब्रिटिशांच्या विरोधातली जी स्वातंत्र्याची चळवळ चालू होती त्यातून ब्रिटिशांचं साम्राज्य खतम होईल आणि लवकरच भारताला स्वातंत्र्य मिळेल असं दिसायला लागलं होतं. त्या कालखंडामध्ये अनेक विचारधारा घेऊन काही लोक, काही संघटना, काही गट काम करायला लागले. त्यामध्ये जसा संघ हा एक विचार होता, एक भूमिका आणि एक काय तो गट होता, तसाच
डावी विचारसरणी आज ज्याला म्हटलं जातं, मार्क्सवादी किंवा वामपंथी विचारसरणी म्हटलं जातं, असाही एक गट त्याच वर्षाच्या आसपास कार्यरत झाला. पण आज तो डावा विचार, ज्याला सेक्युलर, पुरोगामी अशीही अनेक नावं दिली जातात, महाराष्ट्रामध्ये त्याला फुले शाहू आंबेडकर असं नाव देण्याची फॅशन आहे. अर्थात फुले असतील, आंबेडकर असतील किंवा शाहू असतील, यांनी कधी मार्क्सवादी किंवा डाव्या विचारसरणीचा पुरस्कार केला आणि त्यावर विवेचन वगैरे केलंय, मार्गदर्शन केलं असं आढळणार नाही. आंबेडकरांची गोष्ट वेगळी आहे. आंबेडकरांनी मार्क्सचाही अभ्यास केला होता, पण जे सरसकट फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हटलं जातं, त्याचा मूळच्या मार्क्सवादी किंवा डाव्या चळवळीशी काडीचाही संबंध नाही, पण म्हटलं जातं. तर ती कम्युनिस्ट चळवळ जी संघाच्या बरोबर सुरू झाली, ती आज कुठे आहे? त्यांचं अपयश आणि संघाचं हे घवघवीत असं नेत्रदीपक यश, याची तुलना करावी, किंवा जो कडाडून सतत संघाच्या विचारांना विरोध करत गेल्या 40-50 वर्षात वागलेला आहे, असा जो डाव्या चळवळीचा घटक आहे, तो जवळपास आज 2000 नंतरच्या कालखंडामध्ये नामशेष का झाला, याची तुलना आणि विवेचन भागवतांनी करावं ही अपेक्षा होती. तो प्रश्न विचारला होता की तुम्ही कम्युनिस्टांच्या अपयशावर काय भाष्य कराल. मला मोहन भागवत यांचं कौतुक एवढ्यासाठी वाटलं की हा प्रश्न मोहात टाकणारा होता की बघा आम्ही कुठे पोहोचलो. फुशारकी, ज्यांना फुशारकी मारायची असते, ज्यांना गमजा करायच्या असतात, आपलीच पाठ थोपटून घ्यायची असते, त्या माणसासाठी असा प्रश्न म्हणजे सुवर्ण संधी असते. बघा आम्ही कुठे पोहोचलो. पण तो प्रश्न भागवतानी सहजगत्या टाळला. भागवत एवढंच म्हणाले, बरोबर आहे, तो प्रतिस्पर्धी आहे. डावी विचारसरणी, नक्षलवाद असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, तो संघाचा प्रतिस्पर्धी मानला जातो. पण त्याचं विवेचन करणं किंवा त्यावर कुठल्याही पद्धतीचं उत्तर देणं हे भागवतानी अक्षरशः 1-2 वाक्यात टाळलं, किंबहुना त्या प्रश्नाचं उत्तरच त्यांनी दिलं नाही. भागवत इतकंच म्हणाले की जर त्यांना आमच्या सल्ल्याची गरज असेल तर आम्ही त्यांच्याशी सल्ला मसलत करू, पण तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो संघाच्या मंचावर विचारण्यापेक्षा ज्या ज्या डब्या चळवळीतली संमेलनं, सभा संमेलनं चालतात तिथे हा प्रश्न विचारला पाहिजे. त्यांच्याकडून याचं विवेचन करून घेतलं पाहिजे की ते मागे का पडत गेले. किंबहुना हे पण मी अतिशय तपशिलात बोलतोय, भागवत फक्त म्हणाले इसकी विवेचना तर त्यांनीच केली पाहिजे, आम्ही कशाला करायची. पण त्यांना एवढंच म्हणायचं होतं, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की ज्या विचारांची बीज या मातीत रुजणारी नसतात किंवा रुजलेली नसतात किंवा ज्यांचा या मातीशी संबंध नसतो, ती बीज इथे रुजत नाहीत किंवा फोफावत नाहीत, हे सांगायचं त्यांनी टाळलं. मार्क्सवादी विचारधारा ही युरोपमधल्या औद्योगिक क्रांतीनंतर उदयाला आलेली एक विचारधारा आहे. औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रातून माणसाच्या कमी कष्टामध्ये अधिक उत्पादन निर्माण करणं ही जी व्यवस्था निर्माण झाली, त्यातून मानवी कष्टाचं शोषण करणारी एक अर्थव्यवस्था उदयाला आली आणि त्यातून शोषण होणाऱ्यांना वाचवण्यासाठी, त्यांना शोषकांपासून संरक्षण देण्यासाठी जी विचारसरणी पुढे आली, तिचा सार्वत्रिक प्रसार करता करता ती कालबाह्य झाली, कारण ती त्या प्रासंगिकतेवर अवलंबून होती. मार्क्सने औद्योगिक क्रांतीचा अभ्यास करून जे मांडलं ते त्या काळासाठी योग्य होतं. पण मार्क्सच्या स्वप्नात सुद्धा तांत्रिक तंत्रज्ञानाची क्रांती, टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन नव्हतं.
आज मोठमोठ्या कारखान्यामध्ये 50, 60, 70% उत्पादन हे रोबोट्स म्हणजे यंत्रमानवाकडून होतं किंवा यंत्रांकडूनच होतं. यंत्रच यंत्राला चालवतात. कॉम्प्युटरवरून त्याचं नियंत्रण होऊ शकतं. मग शोषक कोण? शोषित कोण? त्यामुळे ती एक प्रासंगिकता मार्क्सवादामध्ये होती, ती संपली असली तरी त्याला चिकटून बसणं हा डाव्या चळवळीचा पराभव होता. 100 वर्षात डावी चळवळ पराभूत का झाली? तर ते एक तर ते बीज परदेशातून आलेलं होतं, वेगळ्या संस्कृतीतून आलं होतं, वेगळ्या मानसिकतेतून आलेलं होतं. त्याच्या उलट संघाचा सुरुवात झाल्यापासून भूमिका ही होती की आपल्या देशाला इतिहास आहे, आपल्याला स्वतःची संस्कृती आहे आणि म्हणून आपलं ओरिजिनल बीज शोधणं आणि ते अधिकाधिक फलदायी बनवणं या दिशेने संघ वाटचाल करत गेला. म्हणून तो टिकला, फोफावला, बहरला. आणि दुसरीकडे जे आयातीत होतं, जे इथलं नव्हतं, ते रुजवण्याचा प्रयत्न करून माथी मारण्याचा जो जबरदस्तीने प्रयत्न झाला, त्यामध्ये डाव्या चळवळीला मागे पडावं लागलं. सांगायचा हेतू असा आहे की यावर खरं तर चर्चा व्हायला पाहिजे. आज सगळे व्याकुळ झालेले जे डावे विचारवंत पत्रकार वगैरे आहेत, त्यांना चिंता आहे भविष्य काय डाव्या चळवळीचं. तर त्यांनी याचा विचार करावा की काळानुसार आपण बदलू शकलो का? नाही. ते जबरदस्ती माथी मारण्यात आलं. ज्या समाजाची मानसिकता अध्यात्मावर आधारलेली आहे, त्याच्या माथी निरीश्वरवाद मारणं हीच मुळात चूक होती. बाकीचा ढाचा ठीक आहे, ज्या काळासाठी इथेही औद्योगिक विस्तार वाढत गेला, त्याच्या आधारावर राजकारण करणं, सामाजिक कारण करणं योग्य होतं. पण हळूहळू करत इथल्या जी आध्यात्मिक मानसिकता आहे, त्याच्यावर इथल्या डाव्या चळवळीने आघात चढवला. आणि नुसता आघात केला असं नाही, तर जगभरच्या अन्य धर्मीय निधीच्या मदतीवर इथल्या मूळच्या मानवी स्वभावावर, हिंदू स्वभावावर हल्ला चढवण्याचा जो प्रयत्न केला, त्यापासून हळूहळू करत डावी चळवळ ही समाज मनापासून दूर होत गेली. मी एक तुम्हाला उदाहरण देईन, यापूर्वी अनेकदा दिलेलं आहे. मी लालबागच्या गिरणगाव पट्ट्यामध्ये लहानाचा मोठा झालो. आमच्या तिथून जवळच अर्थ रोड तुरुंगाच्या समोर केरमानी मॅन्शन म्हणून बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग मध्ये तत्कालीन कम्युनिस्ट नेते गुलाबराव गणाचार्य, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य वास्तव्य करत होते. ते 1967 मध्ये विधानसभेत निवडून आलेले कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते. पण त्यांच्याच चाळीमध्ये खाली पत्ते खेळणारी, गोट्या खेळणारी जी उडणटप्पू मुलं होती, त्यांना 4-4 फटके मारून गुलाबरावांनी त्या मुलांना RSSच्या शाखेमध्ये पाठवलं. कशाला पाठवलं? जर डावी चळवळ आणि संघ यांच्यात हाडवैर असेल, दुरावा असेल, तर एका कम्युनिस्ट नेत्याने आपल्या चाळीतल्या उडणटप्पू पोरांना शिस्त लागावी म्हणून RSSच्या शाखेत पाठवण्याचं कारण काय होतं? पण त्यांनी पाठवलं. त्याचं कारण असं होतं की ही पोरं आज गोट्या खेळतायत, पत्ते खेळतायत, उद्या उठून जुगार खेळतील, गुन्हेगारी वळणाला लागतील. त्यापेक्षा संघाच्या शाखेत गेली तर ही मुलं व्यायाम करतील, प्रकृतीने सुदृढ होतील आणि त्यांच्यावर काही चांगले संस्कार होतील. यासाठी त्या मुलांना संघात पाठवलं कोणी? ते एका कम्युनिस्ट नेत्याने. आणि त्याच मुलांनी पुढल्या काळामध्ये मोठं झाल्यावर त्यापैकी काही लोकांनी एकत्र येऊन विद्यार्थी उत्कर्ष मंडळ नावाची एक उत्कृष्ट संस्था सुरू केली. गिरण गावामध्ये सगळ्यात दीर्घकाळ चाललेली व्याख्यानमाला विवेकानंद व्याख्यानमाला ही त्याच मुलांच्या संस्थेने सुरू केली. पण त्यांना संघामध्ये पाठवणारा माणूस कम्युनिस्ट नेता होता. थोडक्यात डावी विचारसरणी ही किंवा डाव्या विचारसरणीने इथल्या
मानसिकतेवर, राष्ट्रीय किंवा हिंदू मानसिकतेवर हल्ला चढवण्याची गरज नव्हती. पुढल्या काळामध्ये पुस्तकी पंडित असलेले कम्युनिस्ट नेते उदयाला आले आणि त्यांनी हळूहळू करत आपल्या ग्रंथ प्रामाण्यवादाच्या समोर बुद्धी प्रामाण्यवादाचा जो बळी दिला, त्यातून मग आंधळेपणाने हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद याच्यावर हल्ला चढवणं सुरू झालं आणि त्यातून जे डाव्या चळवळीला विकृत वळण मिळालं, त्याचे दुष्परिणाम आजची डावी चळवळ भोगते आहे. माझं तरुणपण, माझं बालपण हे सगळ्या डाव्या चळवळीच्या परिसरात गेलं आणि माझ्यावरही ते संस्कार आहेत. मी संघाच्या शाखेत गेलेला नव्हतो कधी, पण ज्या वेळेला लक्षात आलं की डावी चळवळ, डावे विचारवंत हे एक प्रकारे घोकमपट्टी केलेले फक्त पुस्तक पंडित आहेत, वास्तवात जे घडतंय त्याच्याशी त्यांचा काडी मात्र संबंध उरलेला नाही आणि यांच्या संगतीत राहिलं तर आपल्या बुद्धीला सुद्धा गंज चढेल असं वाटलं. तेव्हा मी त्यापासून दुरावत गेलो. सांगायचा मुद्दा असा की डावी चळवळ ही जोपर्यंत लोक जीवनातली एक गोष्ट होती. मी तुम्हाला आणखीन एक आठवण सांगतो. 1950-55 कधीची तरी गोष्ट आहे, मला आता नेमकं आठवत नाही. मी शाळकरी वयात होतो. गिरण गावामध्ये दिग्विजय मिल जी आहे तिच्या समोर सुदामोहन चाळीत माझं बालपण गेलं. तिथे कॉम्रेड GL रेड्डी रोज सकाळी येऊन गेट मीटिंग करायचे. अशा मिलमध्ये 50च्या दशकात एक कम्युनिस्ट संघटनेने, कम्युनिस्ट काय ते मुंबई गिरणी कामगार युनियन नावाची कम्युनिस्टांची संघटना होती, त्यांनी गिरणीमध्ये संप केला होता. त्याची मागणी होती की गिरणीच्या आतमध्ये सत्यनारायणाची पूजा करणं हा गिरणी कामगारांचा अधिकार आहे आणि यासाठी संप केला होता. तेव्हा कम्युनिस्ट चळवळ, डावी चळवळ ही इथल्या आध्यात्मिक मानसेची, धार्मिक मानसिकता जी आहे, पापभिरू मानसिकता आहे, त्याच्याशी सुसंगत वर्तन करत होती, काम करत होती, कार्य करत होती. हळूहळू करत जे विद्यापीठातून बाहेर पडलेले डावे नेते, डावे विचारवंत उदयाला आले, त्यांनी इथल्या भारतीयत्वावर, राष्ट्रवादावर, हिंदुत्वावर जे हल्ले चढवायला सुरुवात केली, त्यातून समाजापासून डावी चळवळ दुरावत गेली. हिंदूंची असेल ती अंधश्रद्धा, पण मुस्लिम ख्रिश्चनांची असेल तर तो त्यांचा धार्मिक अधिकार, हा जो एक बेबनाव निर्माण करण्यात आला, त्यात अधिकाधिक डावी चळवळ गुरफटत गेली आणि हळूहळू करत रसातळाला गेलेली. आज त्यांना कळत नाही ते कोण आहे. माणसाच्या जीवनात आपण जेव्हा म्हणतो की आपलं आयुष्य काय आहे, भाऊ तोरसेकर म्हणजे कोण, तर भाऊ तोरसेकर 60-70 वर्ष जगला. या कालखंडातल्या त्याच्या आठवणी म्हणजे भाऊ तोरसेकर असतो. त्या आठवणी म्हणजे ती मेमरी डिलीट केली तर भाऊ तोरसेकरला कळणार नाही की तो कोण आहे, आसपासचे कोण आहे. तेव्हा एखादा समाज हजारो वर्ष जगत असतो, विशिष्ट पद्धतीतून त्याचा तो विकास होत असतो. त्यावेळेला त्याच्या ज्या आठवणी तयार होतात त्या जर तुम्ही पुसून टाकायला गेलात तर तो समाज विचलित होतो, नाराज होतो. आणि अशा प्रकारे डाव्या चळवळीने अकारण सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक विषयात ढवळाढवळ सुरू केली. तिथून डाव्या चळवळीची वाताहत सुरू झाली आणि त्याच्या उलट इथल्या मानवी जीवनाला नव्या युगाशी जुळवून घेण्यासाठी जे प्रयास संघ करत गेला, त्यामुळे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संघाचं काम विस्तारत गेलं. संघ वाढला आणि डावी चळवळ रसातळाला गेली. याची तुलना करायची तर या आधारावर करायला लागेल की चूक कुठे झाली. संघाने आधुनिक युगाचा देखील आपल्या पूर्वजांच्या जीवनाशी कसा संबंध आहे, कसे धागेदोरे आहेत, कसं नातं आहे ते शोधण्यासाठी जे प्रयास केले, त्यातून संघ विस्तारत गेला. आणि आपले पूर्वज मूर्ख होते,
त्यांचं ऐकणं किंवा त्यांच्या गोष्टीचा अनुकरण करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. असला जो शहाणपणा डाव्या चळवळीत घुसला, तिथून डाव्या चळवळीचा ऱ्हास झाला. हळूहळू करत सामान्य जीवनाशी डावी चळवळ तुटत गेली आणि आज डावी चळवळ दिसेनाशी झाली आहे. दिसेनाशी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर हे नाव घेणारे हे उरले सुरले चार टाळकी जी डाव्या चळवळीतली आहेत, त्यांनी कधी फुले शाहू आंबेडकर म्हटलेलं नव्हतं. आता दलित पिछडा वर्ग आहे, त्याला आपल्याशी जोडायचं म्हणून त्यांना आंबेडकर पाहिजे. सांगायचा मुद्दा असा की डाव्या चळवळीचा सत्यानाश हा त्यात आलेल्या पडत मूर्खांनी केला, तो संघाने केलेला नाही. आणि म्हणून त्या विषयात घुसण्यापेक्षा भागवतांनी त्याचं विवेचन करणं टाळलं. कुठल्याही समाजामध्ये जेव्हा सामाजिक राजकीय संघटन उभारायचं असतं, तेव्हा त्या संघाच्या त्या समाजाच्या भावनेशी, भावविश्वाशी आपल्याला जोडून घ्यावं लागतं. उलट त्यापासून तोडत तुम्ही गेलात तर तुम्ही त्या समाजात आपलं स्थान निर्माण करू शकत नाही. आणि तुम्हाला स्थानच नसेल तर मग तुम्हाला आपला प्रभाव देखील निर्माण करता येत नाही, टिकवता येत नाही, वाढवता येत नाही. आणि म्हणून एक सूचक उत्तर भागवतांनी दिलेलं आहे की अगर वो सलाह चाहते, त्यांनी मार्गदर्शन म्हटलं नाही, त्यांनी म्हटलं की सलाह चाहते तो देंगे. याचा अर्थ काय की ते कुठे चुकले त्याचं आत्मपरीक्षण करण्यामध्ये डाव्या चळवळीला संघाची मदत हवी असेल तर ती आम्ही जरूर करू, पण आपण कुठे चुकलोय याचा अभ्यास आणि आत्मपरीक्षण डाव्या चळवळीतले लोक करतील, तेव्हाच त्यांना नवी संजीवनी मिळू शकेल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.